आज पण मिस्टरांना 9 वाजता जायचं होतं, तर त्याच्यामुळे माझ्याकडे डब्बा बनवायची सगळी गडबड चालू होती. आणि माही पण उठली होती. तिनं माझ्या पाठीमागून इकडून तिकडं फिरायला लागलेली आहे. तिची ताप आता जरा कमी झाली, त्याच्यामुळे तिने खेळायला लागलेली आहे. दररोज आमच्या अगोदरच उठते, तिने उठल्याच्या नंतरच आम्ही उठतो. इथं आज डब्यामध्ये होती टोमॅटोची चटणी, चपाती आणि त्याचबरोबर एक बुंदीचा पण लाडू आहे म्हणजे घरी, तर तो पण द्यायचा होता डब्याला. घरी तर ते काय गोड खात नाहीत, डब्यात दिलं तर खातील तरी निदान. आणि डब्बा भरून झाला, त्यांना त्यांच्या बॅगेत जो डब्बा आहे ना तो ठेवून दिला आणि मग ते आता निघाले होते. आणि गॅलरीमध्ये ना काही झाडं वाळून गेलेले. जेव्हा मी गावाकडे गेले होते तेव्हा झाडाला पाणी घातलंच गेलं नाही, त्याच्यामुळे सगळ्या मिरच्याचे झाडं, एक आंब्याचं झाड होतं, आंब्याचं झाड तर खूप छान होतं, खूप छान आलं होतं, ते पण पूर्ण वाळून गेलं. फक्त कढीपत्त्याचंच तेवढं राहिलं होतं म्हणून त्याला पाणी घातलं. बेडरूममध्ये आले. ही जी मच्छरदाणी आहे ना ती एकदम छान आहे बरं, आणि कुठं बांधायची वगैरे गरज नाही, फक्त फोल्ड करून ठेवायची. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा, लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि जर यूट्यूबला बघत असाल तर वर ॲफिलिएट प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. नंतर दाता घासायला गेलो आम्ही दोघी पण, आमची माही बघा कशी घासते दातं आणि दाखवती पण क्लीन झाले का नाही ते म्हणून. आणि दुपारी मग केले होते पॉपकॉर्न खाण्याची इच्छा झाली होती म्हणून. आणि माही बघा आता काय करायला लागली मला ते. काय 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 केलंस तू? केवढे लावल्यास ग टिकलं मला तू? इकडं बघ, काय कोचो 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 लावल्यास तू मला टिकलं, बघ बरं एवढं लावायचं असतात. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.